तुम्ही पण इडली बनवल्यानंतर इडलीचं भांडं घासायला तुम्हाला कंटाळा येतो का किंवा ते कडक होतं का? तर बघा ना, बरेच जण ही ट्रिक तर वापरतच असतील, त्यात काही नवीन नाही आहे. पण जे नसतील वापरत किंवा काही विसरले असतील तर त्यांच्यासाठी एक आठवण म्हणून आज ना जेवणामध्ये इडली बनवली होती. का तर मिस्टर घरी नव्हते, ते घरी असते ना मग नॉर्मल भाजी चपातीच बनवावी लागली असती. त्याच्यानंतर ना सकाळीच मी ड्रेस घेऊन आले होते माझ्यासाठी आणि तोच ऑल्ट्रेशन करायचं माझं चाललं होतं. आता काय मिस्टर घरी नाही म्हटल्यावर दुपारी पण इडली, रात्री पण इडली आणि बरोबर थोडेसे डोसे पण काढून घेतले आणि मसाला इडली पण बनवून घेतली. छान झाली होती. त्याच्यानंतर ना जेव्हा पण इडली बनवून होते ना, मी इडलीचं भांडं ना पूर्ण असं पाण्याने भरून ठेवते, त्याच्या डिश पण त्याच्यामध्येच ठेवते. त्याच्यामुळे काय होतं, इडलीचं भांडं मग छान मऊ होतं, म्हणजे काही कडक वगैरे झालं असेल तर, आणि घासताना अजिबात त्रास होत नाही, म्हणजे अक्षरशः 2-3 मिनिटातच ते घासून होतं. चला तर आमचं जेवण वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर ना सध्या डॉक्टरांनी मला रोज रात्री झोपताना पाय शेकवायला सांगितलेत गरम पाण्यामध्ये, कारण का माझ्या टाचेचं हाड वाढलं. त्याच्यामुळे होपचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि स्टे ट्यून. बाय.